आता समोर लक्ष द्या. हा चला, तिचं माईक लावलं नाही का तिला? सर तिला हे करून तुम्ही ॲडजस्टमेंट करून द्या ना सर. लावून ॲक्शन्स येत आहे. भुरे हे दर्गा हातात. शूरवीरांना माझा कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन शब्द बोलणार आहे. तरी आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 3 एप्रिल 1984 रोजी चंद्रावर गेलेला राकेश शर्मा यांना इंदिरा गांधी विचारतात, तुम्हाला आपला भारत देश अंतराळातून कसा दिसला? मग राकेश शर्मा म्हणतात, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. भारत देश शूरवीराच्या रक्ताच्या थेंबा थेंबाने रंगलेला आहे. मग सुंदर तर असणारच. सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, लोकमान्य टिळक हे सर्व शूर सैनिक ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. ते फक्त आणि फक्त भारत देशासाठी लढले, भारत देशासाठी लढले. सुभाषचंद्र बोस आपल्या आझाद सेनेला उद्देशून म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि आजची तरुण पिढी म्हणते, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. सांगा मित्रांनो, सांगा, असली व्यसनाधीन पिढी आपल्या देशाचे रक्षण करू शकेल काय? नाही ना. मग मी तुम्हा सर्वांना विनंती करते, व्यसनाधीनता सोडा, देशभक्तीशी नाते जोडा. जाता जाता एवढेच म्हणेन, ये धरती ये मिट्टी अभी भी कुर्बानियों की प्यासी है. लिख मेरा नाम सबसे ऊपर माँ, तेरा कर्ज अभी भी बाकी है, तेरा कर्ज अभी भी बाकी है. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. छान.